नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मी तुमच्यासाठी शिलाईविषयी बऱ्याच टिप्स घेऊन येत असते आणि त्या टिप्स तुम्हाला खूप आवडतात सुद्धा. तुमचा छान रिस्पॉन्स सुद्धा मिळतोय, तुमचे लाईक येत आहेत, तुमचे सबस्क्रिप्शन वाढत आहे, तर त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. मैत्रिणींनो, आज अशाच 5 टिप्स ज्या तुम्ही कधीच ऐकल्या नसतील, अशा टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मैत्रिणींनो, शिलाई कामामध्ये आपला बराच वेळ वाया जातो जेव्हा आपल्याला काही टिप्स माहिती नसतात तेव्हा. तर त्या टिप्स तुम्हाला माहिती नसल्यामुळे आणि आपला वेळ वाचवण्यासाठी मी तुम्हाला खास अशा 5 टिप्स सांगणार आहेत, ज्या तुम्हाला कोणीच सांगितल्या नसतील आणि तुम्ही कुठे ऐकल्या सुद्धा नसतील. तर मैत्रिणींनो, अशाच टिप्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला चॅनलला फॉलो करायचं आहे किंवा सबस्क्रिप्शन करायचं आहे. सबस्क्राईब करून जे बाजूचं बेल आयकॉनचं बटन आहे ते ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. आपली पहिली टिप जी आहे ती आहे, हे बघा, बऱ्याच महिलांना जे आहे ना डोळ्यांचा प्रॉब्लेम असतो किंवा चष्मा लागलेला असतो, त्याच्यामुळे सुईचं जे छिद्र आहे एकदम बारीक असतं, ते आपल्याला लवकर दिसत नाही आणि दोरा ओवायला आपल्याला प्रॉब्लेम होतो. तर तो होऊ नये म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, ब्रश घ्यायचा आहे आपला टूथ ब्रश, त्याच्यावरती दोरा असा सेट, म्हणजे त्याच्यावरती फक्त वरती ठेवायचा आहे आणि तो ब्रश जो आहे तो सुईमध्ये आपण जिथून दोरा ओवतो तिथे असा टच करायचा आहे. नाही ते ब्रशचे जे दात असतात ना ते आतमध्ये घुसतात दोऱ्यासकट आणि तुमचा दोरा इझिली ओवला जातो. तर ही एक सोपी ट्रिक आहे जी दोरा ओवण्यासाठी आहे. तर दोरा ओवायला जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल आपल्या मशीनच्या सुईमध्ये, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. याच्याने दोरा लगेच ओवला जातो, तुम्हाला याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तर मैत्रिणींनो, आपली ही पहिली टिप तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपली दुसरी टिप आहे, दुसरी टिप जी आहे ती म्हणजे जी आपली सुई असते ती कधी कधी आपला कपडा ओढते. तर तो कपडा कशामुळे ओढते, तर त्याची धार गेलेली असते. तर धार गेलेली आहे ते कसं तुम्हाला समजेल, तर सुईची धार तेव्हा जाते जेव्हा आपण कपड्यावरती शिलाई मारतो, तर कपडा जो आहे आपला तो गोळा होत जातो. तर तसं जर तुमच्या बरोबर होत असेल शिलाई करताना, तर त्यामध्ये तुम्हाला समजून जायचं आहे की तुमच्या सुईची जी धार आहे ती गेलेली आहे. तर तिथे तुम्हाला सुई चेंज करायची नाहीये. त्यासाठी मी तुम्हाला एक छान उपाय सांगत आहे. तर आपली दुसरी टिप जी आहे ती आहे, जर तुमच्या सुईची धार गेलेली आहे हे तुम्ही ओळखलं, तर त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, एक मिठाची पोतडी घ्यायची आहे. म्हणजे एका पिशवीमध्ये छान अशी चौकोनी पिशवी रेडी करायची छोटीशी, त्याच्यामध्ये मीठ भरायचं आणि ते मिठाची पोतडीवरती तुम्हाला वरचं तोंड पॅक करून घ्यायचं आहे आणि त्या पोतडीवरती एक दोन वेळा असं हळूवारपणे तुमची सुई आत बाहेर करायची आहे. म्हणजे त्याच्यावरती शिलाई मारायची आहे. 2-3 तास केल्यावर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या सुईला पुन्हा धार आलेली आहे. तर ही टिप तुम्हाला माहिती होती का, कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. मी तुमच्यासाठी खूप मेहनत करून, खूप रिसर्च करून एक एक टिप तुमच्यासाठी घेऊन येते, कारण मी सुद्धा शिलाई करते. तुम्ही बघू शकता माझा हा टॉप आणि माझी ही पर्स मी दोन्ही घरी स्टिच केलेले आहे. मी कपडा आणून पर्स आणि पिशव्या वगैरे, बॅग वगैरे स्टिच करते आणि त्यासोबतच मी घरीच माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी ड्रेसेस सुद्धा स्टिच करते. तर हा अनारकली टॉप आहे जो मी कपडा विकत आणलेला त्यापासून स्टिच केलेला आणि त्यातूनच याच्यावरती मॅच होईल अशी ही स्लिंग बॅग रेडी केलेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि 3 खणांची आहे. इथे पण तुम्हाला चैन दिसेल, इथे पण आहे आणि एक हे मोठा खण आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सामान भरलेलं आहे. खूप खोल आहे, याच्यामध्ये बराच सामान आपल्याला बसतो. तर इझिली ही कॅरी करायला पण इझी आहे. अशी ही स्लिंग बॅग मी रेडी केलेली आहे माझ्यासाठी. तर असे स्टिचिंग जर तुम्ही करत असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपली तिसरी टिप जी आहे ती आहे, जाड कापडावरती आपली सुई का चालत नाही. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, जर तुम्हाला जाड कापडावरती शिलाई करायची आहे, तुम्हाला पोतडी, राईस बॅग वगैरे टाकून शिलाई करायची आहे, जीन्सच्या कापडावरती शिलाई करायची आहे, तर तुम्हाला 21 नंबरची सुईच यूज करायची आहे. आणि तुमची जर हाफ शटलची मशीन असेल तर तुम्हाला पोतडी टाकून पिशव्या किंवा जीन्सचं कापड त्याच्यामध्ये स्टिच करता येणार नाही, कारण हाफ शटलची जी मशीन असते ती जास्त लोड घेत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला हाफ शटलवरती हे ट्राय करायचं नाहीये. फुल शटलसाठीच मी तुम्हाला या सगळ्या टिप्स सांगत आहे. मैत्रिणींनो, जर जाड कापडावरती शिलाई करायची असेल आणि तुमची सुई 21 नंबरची असून सुद्धा जाड कापडावरती चालत नसेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक कोरडा साबण घ्यायचा आहे. आंघोळीचा घ्यायचा आहे, कपड्यांचा नाही, भांड्यांचा नाही. आंघोळीचा एक साबण घ्यायचा आहे, तो कोरडा असला पाहिजे. तर तो सुईच्या टोकाला थोडासा घासायचा आहे किंवा तुम्ही ज्या कपड्यावरती शिलाई करणार आहात त्या कपड्याला थोडासा घासायचा आहे, थोडासाच. असं एकदम चिकन होईल त्या बाजूवर असं तुम्हाला घासायचं आहे. आणि नंतर तुम्ही त्याच्यावरती शिलाई करून बघा, इझिली तुमची शिलाई होणार आहे. इझिली तुमची सुई जी आहे ती कपड्याच्या आतमध्ये जाऊन स्टिचिंग आरामात होऊन जाते. आणि स्टिचिंग करताना जाड कापडावरती
जे कापड असतं ते सुईच्या त्या बाजूने म्हणजे मागच्या बाजूने थोडासा कापड ओढत राहायचं आहे, म्हणजे सुईवरती तुमचा ताण येत नाही जास्त आणि इझिली टाके बसतात तुमच्या कापडावरती. तर ही होती आपली तिसरी टीप. ही सुद्धा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यातली कोणती टीप तुम्ही यूज करणार आहात ती सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, ह्या 3 टिप्स तुम्हाला आवडल्याच असतील आणि असेच आपल्या शेवटच्या 2 टिप्स सुद्धा आहेत ज्या तुम्हाला कोणी सांगितल्या नसतील. तर मैत्रिणींनो, स्टिचिंगचे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती बरेच बघतात, पण कोणीच त्यांच्या टिप्स ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करत नाही. कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपलाच बिझनेस पुढे जावा, आपल्यालाच सगळं नॉलेज असावं. तर मैत्रिणींनो, तुमच्यासाठी प्रत्येक टिप्स आणि प्रत्येक गोष्टीची कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला जे काही कटिंग आणि स्टिचिंग करायची आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यासोबत मी प्रत्येक व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि मैत्रिणींनो, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा सुद्धा मी प्रयत्न करत असते. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं, तुमच्या प्रत्येक क्वेश्चनचं निरसन करण्याचा सुद्धा मी प्रयत्न करत असते. तर मैत्रिणींनो, या आधीचे व्हिडिओ तुम्ही जर माझे बघितले नसतील तर नक्की बघा. तुम्हाला खूप युजफुल वाटेल आणि तुमच्यासाठी खूप काही शिकण्यासारखं सुद्धा माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मिळेल. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर शिलाईचं काम करत असाल आणि तुम्हाला तुमचा बिझनेस ऑनलाईन आणायचा असेल किंवा ऑनलाईन वाढवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं शिलाईचं बिझनेसचं जे आहे ते प्रमोशन करायचं आहे ऑनलाईन. तर ऑनलाईन प्रमोशन कसं करायचं, तर मैत्रिणींनो, ऑनलाईन प्रमोशन तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती, फेसबुक अकाउंटवरती आणि यूट्यूब असेल तर यूट्यूब अकाउंटवरती किंवा व्हॉट्सअपवरती तुम्ही स्टेटसद्वारे सुद्धा तुमच्या कामाचं प्रमोशन करू शकता. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्याकडून प्रमोशन करून घ्यायचं असेल तेही फ्रीमध्ये, तर तुम्ही नक्कीच तुमचं प्रोडक्ट माझ्यापर्यंत पाठवू शकता. मी तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन फ्रीमध्ये करणार आहे. तसंच मी एका ताईचं सुद्धा प्रमोशन केलेलं होतं गुढीचं, पण त्यांना ऑर्डर्स मिळाल्या की नाही ते मला माहिती नाही. पण मी प्रत्येक मैत्रिणीची मदत करण्याचा प्रयत्न करत आहे ज्या माझ्या फील्डमधल्या आहेत. तर मैत्रिणींनो, मला ऑनलाईन सुद्धा ऑर्डर्स येतात जेव्हा मी माझ्या कामाचं यूट्यूबद्वारे फक्त एकाच प्लॅटफॉर्मवरती प्रमोशन करत आहे, तरीसुद्धा मला ऑनलाईन ऑर्डर मिळून जातात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा ऑनलाईन ऑर्डर्स मिळवायच्या असतील तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करू शकता. मला कमेंट्स करू शकता की तुम्हाला कशाचं प्रमोशन करायचं आहे. जर खरंच प्रमोशन करायचं असेल आणि रिस्क घ्यायची असेल तरच मला कॉन्टॅक्ट करायचा आहे. कारण बऱ्याच अशा महिला आहेत ज्या मला कॉन्टॅक्ट करतात, माझ्याकडून सगळी माहिती घेतात, पण त्यांचं प्रोडक्ट माझ्यापर्यंत येतच नाही, म्हणजे पाठवतच नाही. आणि मग त्यांचाही वेळ वाया जातो, माझाही वेळ वाया जातो आणि माझ्या मागे बरेच कामं असतात. त्याच्यामुळे जर खरंच प्रमोशन करायचं असेल तरच मला कॉन्टॅक्ट करायचं आहे. आणि मैत्रिणींनो, मी कन्फर्म नाही सांगू शकत तुम्हाला की प्रमोशन केल्यावरती तुम्हाला ऑर्डर्स मिळतीलच का. कारण कसं असतं ना, तुम्ही जे प्रोडक्ट पाठवणार आहात ते प्रोडक्ट माझे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना आवडलं तर ते तुम्हाला ऑर्डर्स देतील आणि नाही आवडलं तर नाही देणार. त्यामध्ये मी काही सांगू शकत नाही की तुम्हाला ऑर्डर्स मिळतील का नाही मिळतील. मी फक्त तुमचं प्रमोशन करण्याचं काम करणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर रिस्क घ्यायची असेल तरच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन फ्रीमध्ये करणार आहे. फ्रीमध्ये याच्यासाठी कारण बरेच यूट्यूबर्स आहेत की ते खूप चार्जेस घेतात प्रमोशन करण्याचं. तर ते चार्जेस तुम्हाला द्यावे लागू नयेत, तुमचे पैसे वाचावे म्हणून मी तुमचं प्रोडक्टचं प्रमोशन फ्रीमध्ये करणार आहे. तर मैत्रिणींनो, आपली चौथी टिप जी आहे शिलाईबद्दल ती आहे, जे आपले फ्रॉक असतो, ड्रेस असतो, कोणत्याही याला जेव्हा आपण प्लेट्स पाडतो तेव्हा आपल्या प्लेट्स ज्या आहेत ना त्या छोट्या मोठ्या अशा होतात, एका साईजमध्ये येत नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, फोक जो असतो आपला, म्हणजे फोक म्हणजे काटा चमचा जो असतो त्याचा उपयोग करायचा आहे. काटा चमच्याचा जो मागचा शेवटचा जो टोक असतो त्याच्यावरती कपडा फसवायचा आहे आणि तो असा उलटा करायचा आहे. त्याच्याने एक प्लेट पाडली जाते, मग तिथे शिलाई करून घ्यायची, परत दुसरी प्लेट पाडायची. असं करून तुम्ही एक सारख्या प्लेट्स पाडू शकता. तुम्ही ही ट्रिक ट्राय करता का, नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ट्राय करणार असाल तरी सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. तर एकसारखं प्लेट जर पाडायच्या असतील तर तुम्ही नक्कीच काटा चमच्याचा मदत घेऊ शकता आणि इझिली तुमच्या फ्रॉकच्या किंवा ड्रेसेसच्या प्लेट्स पाडू शकता. आपली शेवटली आणि महत्त्वाची टिप्स, आपली जेव्हा बॉबिन संपते मशीनची तेव्हा आपल्याला संपल्यावरती समजतं की बॉबिनचा दोरा आपला संपलेला आहे. तर आपली बॉबिन संपायच्या आधीच आपल्याला कळायला पाहिजे की आपली बॉबिन आता संपणार आहे किंवा बॉबिनमधला दोरा आता संपणार आहे. तर आपण आधीच त्याच्यामध्ये दोरा भरू शकतो आणि आपला तो टाइम सुद्धा तेवढा वाचतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की आधी बॉबिनचा दोरा संपलेला आहे तर त्यासाठी तुम्हाला एक टिप करायची आहे. ती टिप आहे शेवटची आणि आपली 5वी टिप. एक लोहचुंबक घ्यायचं आहे छोटंसं, ते तुमच्या मशीनवरती जिथे बॉबिन असते ना त्याच्यावरती जिथे आपण शिलाई करतो त्याच्या साईडला तिथे ते लोहचुंबक चिटकवून द्यायचं आहे. जेव्हा तुमची बॉबिनचा दोरा संपत येईल
तेव्हा मशीनचा आवाज थोडासा चेंज होईल आणि तो आवाज चेंज झाल्यावरती त्या लोहचुंबकामुळे तुम्हाला लगेच समजून जाईल, कारण लोहचुंबकामुळे लगेच आपल्याला आवाजामध्ये फरक जाणवतो आणि तो आवाज आपल्याला लवकर समजतो की आता आपल्या बॉबिनचा दोरा जो आहे तो संपणार आहे. तर मैत्रिणींनो, आणि जो बॉबिनमध्ये शेवटचा बघा धागा अटकलेला असतो, तो अटकलेला धागा सुद्धा काढण्यासाठी तुम्हाला त्या लोहचुंबकाचा उपयोग होऊ शकतो. लोहचुंबकाच्या साहाय्याने तुम्ही तो धागा इझिली काढू शकता. तर मैत्रिणींनो, आजच्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यातली कोणती टिप तुम्हाला आवडली ते सुद्धा सांगा. आणि प्रत्येक माझे व्हिडिओ जे आहे ते तुमच्यासाठी असतात, माझ्या मैत्रिणींसाठी असतात, कारण तुम्हाला प्रत्येक मैत्रिणीला शिलाई करण्याची खूप आवड आहे आणि त्यासाठी तुमचं जे शिलाईचं काम आहे ते सोपं व्हावं, इझी व्हावं, यासाठी मी तुमच्यासाठी या टिप्स शेअर करत असते. तर मैत्रिणींनो, माझे बरेच असे कामं आहेत शिलाईचे जे पेंडिंग आहेत, पण त्याची कटिंग आणि स्टिचिंगमुळे तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत आहे, त्याच्यामुळे सॉरी. आणि याच्या पुढे मी तुमच्यासाठी छान छान टिप्स घेऊन येणार आहे शिलाईबद्दल. आणि जर तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग शिकायची असेल कोणत्याही गोष्टीची, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता, मी तो व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करणार आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आणि माझे जे मागचे व्हिडिओ आहेत जे शिलाईबद्दल आहेत, टिप्सबद्दल आहेत, तर ते व्हिडिओ जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर माझे मागचे व्हिडिओसुद्धा बघा जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर प्रत्येक व्हिडिओ माझा तुमच्या जे शिलाई करणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा थोडीफार आपल्यामुळे मदत होऊ शकते. तर मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण जाण्याआधी, लक्षात आलं ना, जाण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूनच जायचं आहे, कारण तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे मला सुद्धा खूप छान वाटतं आणि मला सुद्धा प्रोत्साहन मिळतं परत व्हिडिओ बनवण्यासाठी. तुमच्या एक लाईकमुळे, तुमच्या एक सबस्क्रिप्शनमुळे, तुमच्या कमेंटमुळे खूप छान वाटतं आणि खूप प्रोत्साहन मिळतं. त्यासाठी प्लीज माझ्यासाठी सुद्धा एक सबस्क्राईब, एक लाईक आणि एक कमेंट सुद्धा नक्की करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मैत्रिणींना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.